शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदारानं दिल्लीतून एकनाथ शिंदेंना फोन केला आहे। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद दुसऱ्या नेत्यांना सोपवू नये यासाठी त्यांनी फोन केला। महत्त्वाची खाती दुसऱ्यांना देण्याची चूक शिंदेंनी करू नये। एकनाथ शिंदेंनी सत्तेत आणि पक्षातही आपलंच नियंत्रण राखावं। दिल्लीतून शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन। मुख्यमंत्री राहिल्यामुळे प्रशासनावर तुमची पकड निर्माण झाली आहे असंही या शिवसेना खासदारानं सांगितलंय। शिवसेना खासदारानं पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। शिवाजी काळे आपले दिल्लीतले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। शिवाजी, आज शिवसेनेच्या संदर्भात जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा राजधानी दिल्लीमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना एका खासदारांनी, ज्येष्ठ खासदार आहे आणि शिवसेनेचा मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना फोन करून सांगितलं की सत्तेची दोन केंद्र निर्माण होणं कधीही चुकीचं असतं आणि जो सत्तेत असतो त्याच्या हाती ताकद असते। अशा दृष्टिकोनातून तुम्ही सत्तेच्या बाहेर राहण्याची चूक करू नये। तुम्ही केंद्र जे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हा असं देखील त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना जे उपमुख्यमंत्री मिळतं पद दिलं जात आहे ते त्यांनी घ्यावं, ते दुसऱ्या कोणत्याही नेत्याला देऊ नये। महत्वाची खाती देखील दुसऱ्या कोणत्याही नेत्याकडे देऊ नये। त्यामुळे सत्तेचं केंद्र हे दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदेंनी सत्तेत आणि पक्षात आपलं नियंत्रण जे आहे ते कायम राखावं या संदर्भात त्यांनी हा सल्ला दिला होता। त्यांनी असं देखील म्हटलं, मी जर तुमच्या जागेवर असतो तर मी देखील मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो असतो। त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जो वचक प्रशासनावरती निर्माण केलेला आहे, तुम्ही कोणतेही पद तुमच्याकडे जरी असलं तर प्रशासनाला जेव्हा तुमचा फोन जाईल तेव्हा कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची कामं होतील। त्यामुळे तुमचा जो वचक निर्माण झालेला आहे हा पक्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळे तुम्ही या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, अशी माहिती जी आहे ती एका खासदाराने आपल्या पुढारी टीव्हीला दिलेली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट शिवाजी तुम्ही दिलेली आहे दिल्लीहून। धन्यवाद तुमच्या या विशेष माहितीसाठी।